नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इंस्टाग्रामवरती मी एक रील पोस्ट केली होती आणि एका ताईंची कमेंट होती की ब्लाउज चुकल्यानंतर कस्टमर परत वापस येत नाही किंवा ब्लाउज चुकल्यावरती कस्टमर पैसे सुद्धा देत नाही। तर अशा वेळेस तुम्ही नेमकं काय करता? तुमचा अनुभव शेअर करा किंवा यावरती काही टिप्स असतील तर द्या। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ब्लाउज चुकल्यानंतर कस्टमर जर परत वापस येत नसेल तर अशा वेळेस नेमकं काय करायचं। सर्वात पहिले तर आपण पाहूयात की ज्यावेळेस ब्लाउज चुकतो किंवा बिघडतो यामध्ये बराचसा फरक आहे। ब्लाउज चुकतो म्हणजे नेमकं काय होतं, कुठेतरी टाईट होणं, लूज होणं या सर्व गोष्टी होतात। आणि बिघडतो म्हणजे नेमकं काय होतं, जर कटोरी ब्लाउज वगैरे असेल तर टक्स दुसरीकडे जाणं किंवा कटोरी व्यवस्थित न बसणं याला म्हणतो आपण बिघडला। तर अशा वेळेस संपूर्ण ब्लाउज आपल्याला उसवून परत व्यवस्थित नीट करावा लागतो। पण ज्यावेळेस ब्लाउज चुकतो त्यावेळेस फक्त थोडीशी काहीतरी मायनर मिस्टेक असते ती आपल्याला समजली पाहिजे। म्हणजे कुठे नेमकं लूज होतोय, कुठे टाईट होतोय, कुठे ब्लाउज उचलला जातोय किंवा बाईमध्ये लूज झाले, हे सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजे। आता बायकांचा एक स्वभाव असतो, थोडा जरी ब्लाउज चुकला किंवा बिघडला की फक्त स्वतःच्या सोसायटी करता मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या दोन चार सोसायटीमध्ये जाऊन सुद्धा सांगतात की XYZ टेलरनी माझा जो काही ब्लाउज आहे तो चुकवला किंवा बिघडवला। तर अशा वेळेस नेमकं आपण काय करायचं यावरती आपण पहिला उपाय पाहूया। त्यावेळेस कस्टमर तुमच्याकडे ब्लाउज न्यायला येतात त्यावेळेस कस्टमरला ब्लाउज तुमच्या समोर त्यांना घालून दाखवा असं त्यांना म्हणायचं आहे। जर तुम्ही घरातून काम करत असाल तर एखादी रूम तुमच्याकडे शिल्लक असतेच किंवा जर बुटीकमधून काम करत असाल तर एखादा असा कॉर्नर असतो किंवा एखादी स्पेस असते ज्या ठिकाणी कस्टमर ब्लाउज घालू शकतो। अशा वेळेस जर कस्टमर कम्फर्टेबल नसेल तर त्यांना सांगा घरी जाऊन तुम्ही ब्लाउज घाला आणि जर ब्लाउज व्यवस्थित नाही वाटला तर मला कॉल करून कळवा। पण बऱ्याच कस्टमरची काय सवय असते, ब्लाउज जरी व्यवस्थित बसला तरी सुद्धा घरून आपल्याला कॉलवरती म्हणतात की ब्लाउज व्यवस्थित नाही बसला किंवा इथे लूज झालाय, टाईट झालाय। शक्यतो तरी काही कस्टमर खूप चांगले स्वभावाचे असतात, थोडा जरी टाईट झाला तरी काय म्हणतात एखादी टिप पुसवली की व्यवस्थित बसेल, काही नाही मी करेल ऍडजस्ट। पण त्याचऐवजी जर दुसरा कस्टमर असेल एखादी पाव इंचाची टिप जरी जास्त झाली तरी सुद्धा उसवत नाही, ते ब्लाउज आपल्याकडे घेऊन येतात की हा ब्लाउज मला उसवून द्या, थोडासा टाईट झालेला आहे। तर कस्टमर म्हणजे माणूस हा विभिन्न आहे, त्यानुसार तुम्हाला ओळखायचं आहे की कोणत्या कस्टमर कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि त्यानुसार त्यांचं डिवायडेशन करा। खूप सारे कस्टमर काही काही किरकिरे असतात, काही काही समजून घेणारे असतात, तर असे कस्टमर सुद्धा तुमच्या लक्षात आले पाहिजे। जरी किरकिरे कस्टमर असेल आणि त्यांना ब्लाउज व्यवस्थित बसला तरी सुद्धा त्यांचा तो एक स्वभाव असतो की किरकिर करायची। जर त्यांना ब्लाउज शिवून म्हणजे त्यांनी फॉर एक्झाम्पल एखाद्या फॅशन डिझायनरकडे ब्लाउज शिवला, खूप सारे म्हणजे पुराणे टेलर असतील त्यांच्याकडे ब्लाउज शिवला आणि त्यांच्या सुद्धा कंप्लेंट घेऊन जर तुमच्यासारख्या घरातून काम करणाऱ्या टेलरचे ते जर कंप्लेंट करत असेल तर समजून जायचं की कस्टमर किरकिर आहे। जर फॅशन डिझायनर एखादी लेडीज असेल किंवा टेलर असेल त्याने शिवलेला ब्लाउज आहे आणि तो सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की मला त्यांचे सुद्धा ब्लाउज व्यवस्थित बसत नाही, तर समजून जा की कस्टमर किरकिर आहे। तर अशा वेळेस काय करायचं, जर तुम्हाला असं वाटतं की कस्टमर खूपच किरकिर आहे, एखाद्या वेळेस त्यांचा ब्लाउज शिवून पहा, जर त्यांना व्यवस्थित वाटलं तर ठीक, नाहीतर मग ते त्यांच्या मार्गाला आणि आपण आपल्या मार्गाला। नाहीतर मग काय होतं, कस्टमरला ब्लाउज जरी चांगला बसला, आपण समोरून पाहतो की ब्लाउज खूपच चांगला व्यवस्थित बसलाय, त्यांच्यासोबत ज्या कोणी 2-3 लेडीज आले असेल त्यांना सुद्धा कळतं की ब्लाउज व्यवस्थित बसलाय, पण तरी सुद्धा त्या म्हणतात की नाही ह्या ब्लाउजमध्ये हाच प्रॉब्लेम झाला, तोच प्रॉब्लेम झाला। तर समजून जायचं त्यांना काय ब्लाउज म्हणजे त्याच्यामधलं त्यांना कळतच नसतं। थोडक्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्यावेळेस आपण जो कोणी शिवत असतो त्याला खूपच प्रॉपर माहिती असते की मुंडा कोणता, बाही कोणती किंवा ब्लाऊजमध्ये कुठे त्रुटी होणार हे सर्व त्यांना माहीत असतं। पण जो कोणी ब्लाऊज शिवण्यासाठी आला त्यांना एवढ्या बारीक गोष्टी माहीत असतात का? नाही। कशाला कटोरी म्हणतात, कटोरी तर फॉर एक्झाम्पल त्यांना कळू शकते, पण मुंडा म्हणा, टक्स म्हणा, डाट म्हणा ह्या सर्व गोष्टी त्यांना एवढ्या प्रॉपरली नाही समजत। तर त्यावेळेस तुम्ही समजून जायचं, एखादी टीप वगैरे ऍडजस्ट करून द्यायची त्यांना की ह्या ठिकाणी त्यांना ब्लाऊजचा प्रॉब्लेम होत आहे तर ठीक आहे ते टीप मारून देते, पण तरी सुद्धा त्यांचं असं म्हणणं असेल की ब्लाऊज मला तरी सुद्धा व्यवस्थित बसत नाही, तर जास्त डोकं लावायचं नाही। आपला एखादा ब्लाऊज कमी झाला तरी चालेल, पण आपण स्वतः डिमोटिवेटेड होतो। मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला किती चांगलं शिवता येत असलं, आपली फिनिशिंग किती चांगली असली तरी सुद्धा आपण कुठेतरी मग निगेटिव्ह मार्गाने जायला लागतो, डिमोटिवेट होतो, ब्लाऊज शिवावेसे वाटत नाही किंवा कॉन्फिडन्स आपण आपला लूज करून घेतो। त्या पर्यायी मी सांगेल तो कस्टमर तुमच्याकडून गेला तरी चालेल, एक कस्टमर गेल्यानंतर दुसरा कस्टमर तुमच्याकडे येणारच आहे असं समजून घ्यायचं। दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरला ब्लाऊज कधी बिघडला किंवा कधी चुकला असं वाटतं, ज्यावेळेस त्यांना पैसे देण्याची इच्छा नसते ना त्यावेळेस त्यांना असं वाटतं की ब्लाऊज बिघडलेला आहे। हो, आज ना राम तुमच्यासोबत असणार आहे। व्हिडिओला ॲक्च्युली मी सुरुवात केली होती पण नेमकाच तो उठला, नेमकाच तो उठला, त्यामुळे आता त्याला इथे बसवून घेतले। थोड्या वेळाने त्याची खायची वेळ झाली की आपला व्हिडिओ सुद्धा मी लवकरच एंड करेल। खूप पटपट शूट करते कारण की मला ब्लाऊज सुद्धा काम आहे, पण म्हटलं चला हा एक छोटासा व्हिडिओ हेल्पफुल होईल तुम्हाला म्हणून आता शूट करायला घेतलंय। तर दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगत होते, जर कस्टमर किरकिर असेल या व्यतिरिक्त जर त्यांना पैसे देण्याचं जीवावरती आलं
आता हाच शब्द म्हणावा लागेल, कारण की खूप वेळा काय होतं, कस्टमरची खूप इच्छा असते की डिझाईनचे गळे घालायचे, डिझाईनची बाई पाहिजे, पण शिलाई द्यायचं त्यांच्या जीवावरती येतं। ज्यावेळेस प्रश्न पैशांचा असतो ना, त्यावेळेस सुद्धा कस्टमर खूप किरकिर करतं, कारण की ज्यावेळेस ते शिवायला आलेले असतात त्यावेळेसच त्यांनी खूप जास्त म्हणजे आपल्यासोबत आर्ग्युमेंट केलेली असते की या ब्लाऊजचं डिझाईन आहे, मग तुम्ही थोडेसे कमी घ्या किंवा कमी करा। आणि तो एक राग म्हणा, ती एक मेंटॅलिटी म्हणा कस्टमरच्या डोक्यामध्ये असते। त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस ते ब्लाऊज घ्यायला येतात, घालतात, त्यावेळेस खूप व्यवस्थित ब्लाऊज बसलेला असतो, पण त्यांना ती एक खुन्नस असते की मी यांना कमी शिलाई करा म्हटलं होतं तरी सुद्धा यांनी केली नाही। त्यामुळे कस्टमर काय करतं, मग कुठेतरी छोट्या छोट्या चुका सापडायला सुरुवात करतं। मग अशा वेळेस समजून जायचं की कस्टमरचा जो काही ब्लाऊजचा प्रश्न आहे तो ब्लाऊजच्या फिटिंगचा नसून प्रश्न पैशाचा आहे। त्यामुळे कस्टमरला असं वाटतं की ब्लाऊज चुकलाय किंवा बिघडलाय। अशा वेळेस आपण सुद्धा थोडंसं सांभाळून घ्यायचं। आता मी तर नेहमीच सांगते, आपला स्वभाव जो आहे तो आपल्या बिझनेसनुसार आपल्याला व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे। कस्टमर म्हणते की थोडाफार कुठेतरी बिघडलेला आहे किंवा काही प्रॉब्लेम झाला आहे, तर तुम्ही सुद्धा समंजसपणे त्यांना सांगा की ठीक आहे, मी थोडासा नीट करून देईल, कुठे काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला व्यवस्थित सांगा। आणि जर कस्टमर घरून अशी कंप्लेंट करत असेल की ब्लाऊज मला व्यवस्थित बसला नाही, तर त्यावेळेस त्यांना सांगा समोर या माझ्या, ज्यावेळेस तुम्ही घालून दाखवताल त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की नेमकं कुठे ब्लाऊज जो काय आहे तो बिघडलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित नीट करून देता येईल। तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस कस्टमरचा ब्लाऊज बिघडतो त्यावेळेस तुम्हाला काय होतं की बिघडलेला ब्लाऊज नीट करायला खूप जास्त टाइम जातो। आता हे माझा पर्सनल अनुभव आहे। एखादा नवीन ब्लाऊज जर शिवायचा असेल तर आपण पटकन शिवायला घेतो, पण बिघडलेला ब्लाऊज जर नीट करायचा असेल तर आपण तेवढाच वेळ घेतो। मग काय होतं, परिणामी कस्टमर नाराज होतो। आपण 15-15 महिना त्यांचा ब्लाऊज नीट करून देत नाही, किंवा जर इतर त्यांचं काही छोटं मोठं काम असेल तर ते नीट करून देत नाही, आणि कोणालाही आवडणार नाही की आपलं काम वेळेवरती देत नाही। जर वेळेवरती काम तुम्ही पूर्ण कंप्लीट करून दिलं तर कस्टमर सुद्धा खूप खुश होतं। जर तुम्ही त्यांना 5 दिवसानंतर ब्लाऊज दिला असं सांगितलं असेल तर चौथ्या दिवशीच तुमचा जो काही ब्लाऊज आहे तो संपूर्ण तयार पाहिजे। हुक, बटन, त्यानंतर प्रेस वगैरे करून सर्व त्यांच्या कॅरीबॅगमध्ये भरून तयार पाहिजे। जर बिघडलेला ब्लाऊज त्यांना तुम्ही वेळेवरती नीट करून दिला तर कस्टमर परत तुमच्याकडे येणार आहे। कधी कधी आपला सुद्धा पर्सनल प्रॉब्लेम असतो, ब्लाऊज शिवायला बसलो की आपल्याला काहीतरी डोक्यामध्ये विचार असतात, किंवा मग चुकून आपल्याकडून कुठेतरी दुसरीकडेच काहीतरी चालली जाते आणि आपल्या सुद्धा ते लक्षात येतं की ब्लाऊज आता चुकलेला आहे, कस्टमरची थोडीफार किरकिर होईल किंवा आपल्याकडून चुकलेली आहे। तर तुमची स्वतःची चुकी असेल तर सुरुवातीला कस्टमरला तो ब्लाऊज घालू द्या। जर त्यांना काय बाय डिफॉल्ट वाटलं की ह्या ब्लाऊजमध्ये असा प्रॉब्लेम झाला तरच ते तुम्हाला सांगतील। अदरवाईज तुम्हीच जर त्यांना आधी सांगितलं की इथून माझ्याकडे ब्लाऊज बिघडलेला आहे तर कस्टमर सुद्धा मग काय करतं, तुमच्या त्या वाक्यावरती विश्वास ठेवतं आणि त्यांना सुद्धा वाटतं की ब्लाऊज चुकलाय। त्यामुळे सुरुवातीला त्यांना घालू द्या, त्यांच्या काय रिॲक्शन येतात त्याकडे पहा। तुम्हाला माहिती असेल टेलर चुकला फॅशन झाली, खूप जुनी पुराणी म्हण आहे, पण खरंच खूप उपयोगाची आहे। ज्यावेळेस टेलर चुकतो ना त्यावेळेस खरंच वेगळी काहीतरी डिझाईन होते। त्यामुळे कस्टमरचं मत घेणं खूप गरजेचं आहे, त्यांना ब्लाऊज नेमका कसा वाटतोय त्यानंतर मग तुम्ही तुमचे जे काही ओपिनियन्स आहेत ते सांगा। जर ब्लाऊज त्यांना व्यवस्थित परफेक्ट बसला आणि त्यांची काहीच कंप्लेंट नाही तर इट्स ओके, तुम्ही त्यांना काहीच बोलू नका। त्यांना सांगा की व्यवस्थित ब्लाऊज बसलाय तर आता जी काही शिलाई आहे ती तुम्ही मला देऊ शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी सांगेल, जे कोणी घरातून काम करतं आणि जर कोणी बुटीक मधून काम करत असेल तर यामध्ये बराचसा फरक असतो। कस्टमर काय करतं, बुटीक मधून काम करणाऱ्या टेलर कडून जर ब्लाऊज बिघडला तर जास्त आर्ग्युमेंट करत नाही, कारण की त्यांना वाटतं नाही यांचं बुटीक आहे, हे प्रोफेशनल शिवतात म्हणल्यावरती यांची व्यवस्थित बसल। आणि त्यानंतर जर घरातून काम करत असताल तर कस्टमर त्यांना कमी लेखतं, त्यांना असं वाटतं की नाही यांना काही बोललं तरी हे सहन करतात, ऐकून घेतात। अशा वेळेस कस्टमर मग काय करतं, घरातून काम करणाऱ्या टेलरकडे जास्त किरकिर करतं। त्यामुळे ते सुद्धा पॉइंट तुम्ही समजून घ्या। जर तुम्ही घरातून काम करत असाल आणि तुमचं काम फिनिशिंग चांगलं असेल तर कस्टमरकडे जास्त लक्ष देऊ नका। त्यांना आपल्याकडून जर काही चुकी झाली नसेल तर त्यांना सांगा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसलेला आहे, जी काही माझी शिलाई आहे प्रॉपर ती तुम्हाला द्यावीच लागेल। तर हा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट मला वाटतो। घरातून काम करणारा आणि बुटीकमधून काम करणारा टेलरमध्ये कस्टमर जे आहे ते खूप फरक करतात, त्यांच्यामध्ये डिफरन्स निर्माण करतात। त्यामुळे मग काय होतं, एक निगेटिव्हिटी पसरत चालते। त्यामुळे जर तुमचं काम चांगलं असेल आणि तुम्हाला तुमच्या कामावरती विश्वास असेल तर तुम्ही तुमचं 100% द्या आणि कस्टमरकडून सुद्धा मग तुम्हाला चांगलाच रिस्पॉन्स भेटणार आहे। तर हे 2-3 पॉईंट जे होते ते मला महत्त्वाचे वाटले। थोडाफार व्हिडिओमध्ये डिस्टर्बन्स तुम्हाला जाणवत असेल, कारण की आजचा व्हिडिओ शूट करायला घेतला आणि नेमकाच राम उठला, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला। तर तुम्हाला सुद्धा लहान मुलं असतील तर तुम्ही नक्कीच मला समजून घेताल। बाकी व्हिडिओ कसा वाटला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। बाय।